नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला बांधकाम कामगार घरकुल योजनेचा अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण मी या व्हिडिओमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, अर्ज कसा भरायचा, अर्ज कुठे जमा करायचा, सर्व माहिती सांगणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत अटल बांधकाम कामगार आवास योजना ही राबवली जाते. त्या अंतर्गत प्रत्येक लेबर कार्ड धारकांना 2 लाख रुपये घरकुलासाठी दिले जातात. जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तरीसुद्धा तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार आणि जर शहरी भागातून असाल तरीसुद्धा 2 लाख रुपये तुम्हाला मिळणार घरकुलासाठी. तर ह्यासाठी गव्हर्नमेंटनं काही अटी केलेल्या आहेत. आपण प्रत्येक अट सध्याला बघून घेऊ. चला, हे बघा, अट नंबर 1 अशी आहे: नोंदीत बांधकाम कामगाराचे स्वतःच्या किंवा पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के घर नसावे. म्हणजे तुमच्याकडं एक चांगलं बांधलेलं घर नसू नये, म्हणजे पक्कं घर नसू नये, छताचं घर नसू नये, एक साधं घर असावं असं म्हणणं आहे त्यांचं. दुसरी अट अशी म्हणते: नोंदीत बांधकाम कामगाराचे स्वतःच्या किंवा पत्नीच्या नावे जागा किंवा कच्चे घर असावे. म्हणजे तुमच्या किंवा तुमच्या पत्नीच्या नावाने एक जागा पाहिजे, त्या जाग्या थ्रू तुम्हाला घर भेटणार. तुम्हाला जागा नसली तर ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणि कच्चे घर असावे लागते ह्या योजनेसाठी. तिसरी अट अशी आहे: नोंदीत बांधकाम कामगाराने इतर कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणत्याच घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. चौथी अट अशी आहे: नोंदीत बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या कार्यस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा. म्हणजे जे प्रधानमंत्री आवास योजना आहे ना, त्या योजनेअंतर्गत भविष्यात तुम्हाला घरकुलाचा फायदा तुम्ही लिस्टमध्ये नसला पाहिजे. म्हणजे तुम्हाला नंतर समजा 1 वर्षानं घरकुल मंजूर होणार आहे आणि तुम्ही सध्याला लिस्टमध्ये आहेत तर चालणार नाही. आणि 5वी अट म्हणजे शेवटची अट अशी आहे: ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी 3 वर्ष पूर्ण झाली आहेत असेच बांधकाम कामगार अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण व शहरी या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र राहतील. म्हणजे बघा, तुमच्याकडे समजा सध्याला लेबर कार्ड आहे, तर जर तुम्ही आता मागल्या वर्षी लेबर कार्ड काढलं, आता लेबर कार्ड काढून जर 1 वर्ष झालं असेल तुम्हाला, तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. कारण सरकार असं म्हणाले की कमीत कमी 3 वर्ष झाले पाहिजे लेबर कार्ड काढून. समजा तुमचं 3 वेळेस रिन्यू केली पाहिजे पावती तुम्ही समजा तुमचं, त्यानंतर तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र राहता. चला, अटी जर तुम्ही एवढ्या अटींची पूर्तता करत असाल तर मी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते सांगतो. तर हे बघा, घरकुल योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. सर्वप्रथम आहे पावती झेरॉक्स. तर कोणती पावती? जी लेबर कार्ड 1 रुपयाची आपण पावती काढतोच ना, 1 रुपया पेमेंट केलेली, ज्याच्यामध्ये आपलं स्टेटस ॲक्टिव्ह आहे ते कळतं ती पावती. त्यानंतर बँक पासबुक झेरॉक्स. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुकची झेरॉक्स घ्यायची. नंतर राशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, लाईट बिल झेरॉक्स, 7/12 उतारा, मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र. म्हणजे तुम्ही ज्या जागेवर राहतात त्या जागेच्या मालकीचा कोणताही एक प्रमाणपत्र जोडा याच्यासोबत. त्यानंतर कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतलेला ग्रामसेवकाचा दाखला. म्हणजे तुम्ही याच्या पहिले कोणत्याच घरकुलाच्या योजनेचा लाभ घेतला नाही. जर तुम्ही गावी राहत असाल तर ग्रामसेवकाचा दाखला घ्या. जर तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर नगरपालिकेतून एक सर्टिफिकेट भेटते, ते घ्या तुम्ही. काय नाही, ते त्यांचं काम असतं द्यायचं, ते देऊन टाकते तुम्हाला. त्यानंतर जुन्या घराचे 2 फोटो. म्हणजे ज्या घरात तुम्ही राहतात त्या घराचे 2 फोटो, कामगाराचा 1 फोटो आणि शपथपत्र. शपथपत्रामध्ये एक लिहायचं असतं की मी ते शपथपत्र भेटते समजा तुम्हाला ऑनलाईनच. आता इतके डॉक्युमेंट झाल्यानंतर याची सगळ्याची फाईल करायची आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या WFC ऑफिसमध्ये जाऊन हे सबमिट करावं लागते. त्यांना सांगावं लागतं की मला घरकुलाची फाईल केलेली आहे मी. ते सगळं हे डॉक्युमेंट्स ओरिजिनल ओरिजिनल नाही, सगळ्याची झेरॉक्स घेऊन जायची. ओरिजिनल लेबर कार्ड घेऊन जायचं, आधार कार्ड घेऊन जायचं आणि हे सगळ्या डॉक्युमेंट्सची फाईल करायची आणि ऑफिसला जायचं. मग ते तुम्हाला व्यवस्थितपणे सांगू शकतात की तुम्ही ह्या दिवशी अर्ज करा. सर्व माहिती तुम्हाला लेबर कार्डच्या ऑफिसवाले सांगू शकतात. परंतु तुम्हाला इतके सगळे डॉक्युमेंट्स पहिले घ्यायचेत आणि ह्या सगळ्या अटीची पूर्तता करायची, मगच तुम्ही हे काम करा. नाही तर जर तुम्हाला जर पक्कं घर असेल, नाही तर तुमच्या नावानं जमीनच नाही समजायची, तर अर्थ नाही बघा काय करून. हे जर अटी फॉलो होत असल्या तुमच्याकडून तर मग तुम्ही याचा
अर्ज करू शकतात. आणि अर्ज हे कोणतं ऑनलाईन प्रकारे नाही, तुम्हाला इतकं सगळं डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला लेबर कार्डच्या ऑफिसलाच जाणं आहे, तिथं तुम्हाला अर्ज करणं आहे. तुम्हाला कोणी म्हणत असेल मी तुम्हाला करून देतो, तुम्हाला 10,000 रुपये द्या, 5,000 रुपये द्या, तर कुणाला 1 रुपया द्यायची गरज नाही. बघा, स्वतः काम करा, कुणाला पैसे द्यायची गरज नाही. आणि शेवटी तुम्हालाच करावं लागते काम, की तुम्ही कुणाला पैसे द्यायला ते जाऊन करू शकत नाही तुमचं काम, तुम्हाला स्वतःच करावं लागते. इतके सगळं डॉक्युमेंट्स घेऊन ऑफिसला जा आणि तुम्ही तुमचे काम करू शकता. आणि जरी काय अजून अडचण असेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला पूर्ण तुम्हाला सोल्युशन सांगेन. काय आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू तशाच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.